नमस्कार. नमस्कार. काय नाव? नागनाथ भाऊ देडगे. बर. आता काय इथं मोहोळ मतदारसंघामध्ये तुतारी वाजणार का घड्याळ पळणार? इथं तुतारीच वाजणार आहे. बर. का तर हा मतदारसंघ जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांना सुटलेला आहे आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस पक्ष या तिघांचे मिळून महाविकास आघाडी आहे. त्यामुळे मोहोळ मतदारसंघामध्ये आमच्या पंढरपूर तालुक्यातील जी 17 गावं येत आहेत त्यातील 17 गावातील ठाकरे गट, शिवसेना ठाकरे गट जो आहे तो पूर्ण राजाभाऊ खरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि आमच्या पक्षातील सर्व कार्यकर्ते त्यांचा प्रचार करण्यासाठी जोरदार प्रचार करण्यासाठी कामाला लागलेले आहेत. आणि मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळ मतदारसंघामध्ये शिवसेनेला चांगली ताकद होती, लढत राष्ट्रवादी शिवसेने होती माहिती आहे ना. तर तशी लोक आहेत अजून देखील. तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही बोललं तर कमीत कमी 10,000 लोकांपर्यंत पोहोचणारे शिवसेनावाले आहेत. तुमचं पत्र सांगा, तुमचं पत्र सांगा. एक 10-15 वर्षापासून राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि 15 वर्षापूर्वी शिवसेनेचा जो काळ होता तोही अजून आहे. पण सत्ताधाऱ्यामुळे जरा शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत बाबा काय तुमचं राजन पाटील असतील ह्यांच्यामुळे काय प्रॉब्लेम झाला किंवा बरं ठीक आहे, शिवसेनाकडे कोणा पाठीमागे राहील? शिवसेना पूर्ण ही खरे साहेबांच्या पाठीमागे राहणार आहे. बर. आता यशवंत माने पण कामं केलीत की? यशवंत मानेने कामं केली आहेत पण त्यांची कामं कागदावरच आहेत, इथं कामं कुठं झालेली दिसत नाहीत. बर. आमचे सुरली गावठांमध्ये कोणत्याही आमदारांनी खासदाराचा निधी आलेला नाही. आम्ही 60 वर्षापासून सुरली गावठांमध्ये राहतो. आमचं पुनर्वसन झालेलं आहे. तरी अजून 60 वर्षामध्ये कोणत्याही खासदार आणि आमदाराचा निधी आम्हाला उपलब्ध झालेला नाही. आणि मारुतीचं हनुमान मंदिर आहे, त्या हनुमान मंदिराला सभामंडप आम्ही मागणी केली. आम्हाला सभामंडपाची मागणी करून यशवंत मानेंनी आमच्यातील काही पुनर्वसन किंवा धरणग्रस्त जी लोक आहेत ते गेलती तिथं. त्यांना म्हणले की आम्हाला असा निधी पाहिजे. आमच्या गावातील लोकांनी 10 लाख निधी मागितला तर ते म्हणले आम्ही तुम्हाला 20 लाख देतो. अजून आम्हाला 10,000 रुपये निधी सुद्धा मिळालेला नाही. राजू खरे काय काम केले? काय राजू खरेंचे काम आता त्यांची सत्तेत आल्यावर आमदार झाल्यावर तेही काम करतील, आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आता दुसऱ्या काळात पाणी बिणी दिले म्हणतात वगैरे, पाणीवर दिला त्यांनी? दुष्काळ काळात सर्वांना मोहोळ तालुक्यात पण दिलेला आहे. आमच्या इथं पण पाण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केलेला आहे. बरं. आता मोहोळचा विकास झालाय का? मोहोळचा विकास तसा म्हणावा असं झालेला नाही. मग राजू खरे करतील? राजू खरे 100% करतील या आम्हाला विश्वास आहे. बर. मग आता तुतारी वाजणार का घड्याळ पळणार? तुतारी वाजणार. बर. रामकृष्ण हरी घ्या हाती तुतारी. कोण बोलणार आहे? बोलणार बोला की, बोला येत असेल तर बोला की. बोलता का? नो कॉमेंट्स. तुमची तर कमेंट इकडे बघा. काय बोलू? नमस्कार. नमस्कार. काय मोहोळचा विकास झालाय? काय मोहोळचा विकास झालेला आहे. आम्ही राजू खरेची माणसं आहे. आमचा रस्ता तिकडला मंजूर केलेला आहे. त्या दिवशी भूमिपूजन झालं. आमची सगळी जनता ही राजू खरेसाठी आहे. राजू खरे येणार फिक्स. आता राजन पाटलांनी आणि त्या राजन पाटलांनी आपले ते राजन पाटलांनी ते यशवंत मानेला उभा केलेला आहे. ह्याविषयी मी नो कमेंट्स काय बोलू शकत नाही. पण माझा माणसाला आहे, माझ्यासाठी केलं त्यासाठी मी शंकर आहे. तुतारी वाजणार? तुतारी वाजणार. शरद पवाराचा 12 डिसेंबर वाढदिवस आहे. 12 कधी वाजवलं शरद पवार सांगणार नाही. शरद पवाराचा चला आहे मी. शंकरजीच्या भेटीला तिच्याच भेटीला माझी सामत आहे ती फक्त. सगळी आमची जनता ही शरद पवाराच्या माग आहे. तुतारी. राजू खरे काय? राजू खरेच.
की शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन गट आहेत, परंतु राजन पाटील हे अजित पवार गटामध्ये आहे आणि त्या गटाचा यशवंत माने उमेदवार आहेत. तर त्यांनी बरेच कामं वगैरे प्रत्येक गावात कामं केली असं म्हणतात वगैरे. मी तुम्हाला सांगतो, मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनतेला गेली 5 वर्ष झालं सिटिंग आमदार फसवत आहेत. ते म्हणतात आम्ही एवढा 1000 कोटी निधी आणला, तेवढा 1000 कोटी निधी आणला. हा निधी त्यांचा कागदावरच आहे. ग्राउंड लेवलला कुठलंही विकास काम दिसत नाही आणि जी विकास कामं झालीत ती बोगस स्वरूपातील आहेत साहेब. कारण आता आमचा तारापूर पोरगाव रस्ता जर बघितला, 10-15 वर्ष आम्हाला रस्ता नव्हता. या रस्त्यातून सर्व शाळकरी विद्यार्थी असतील, महिला असतील, गावातील शेतकरी, तरुण मित्रमंडळी ह्या रस्त्याने ये जा मोठी आहे. आणि ह्या रस्त्यावर आम्ही 10 ते 15 वर्ष खचखळग्याचा रस्ता होता, हा रस्ता झाला नव्हता. त्यानंतर आम्हाला वाटलं आता हा आमदार चांगला रस्ता करून देईल. खरं काय नाही साहेब, रस्ता झाला, एका वर्षाच्या आत रस्त्यात खड्डे पडायला लागली. अजून जैसे ती येरे माझ्या मागली अशी परिस्थिती झालेली आमची. आताच आम्हाला रस्त्यातील खड्डा हुकून जायला लागलेला आहे. आणि त्यांच्या फंडातून जी आमच्या भागात जी विकास कामं झालीत ती सर्व कामं तुम्ही जाऊन स्वतः लाईव्ह रिपोर्ट घ्या. ती आता चालू परिस्थितीत एक वर्ष सुद्धा त्या कामाला झालं नाही. त्या कामाचे कुठं विटानी, कुठं परशानी, कुठं काय नाही, बोगस स्वरूपातील कामं झालेली आहे. ह्यांनी विकासाच्या नावावर बोगस विकास करून टक्केवारी कमिशनच्या माध्यमातून मतदारसंघाला लुटण्याचं काम केलेलं आहे. सामान्य माणूस यांच्यावर वैतागलेला आहे आणि सामान्य लोकांना ह्या वेळेला 100% बदल हवा आहे. आमच्या 17 गावं तर 80 ते 90% मतदान आमच्या 17 गावातील ह्या वेळेला तुतारीला होणार आहे. त्या बदल कशामुळं? बदल हवाय, लोकांच्या मनात इच्छा आहे, बदल हवाय. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, युवकांना नोकऱ्या नाहीत आणि जे महायुतीचं सरकारची जी धोरणं आहेत, हा सर्वसामान्याला, शेतकऱ्यांना, महिला वर्गाला, तरुण वर्गाला उद्ध्वस्त करणारी धोरणं आहेत. आणि हे महायुतीच्या सरकारचा सगळे ही दिल्ली शहरांच्या आणि गुजरात्यांच्या घशात घालायला चालू आहे. महाराष्ट्राला यापासून काय सुद्धा फायदा नाही. सर्वसामान्य जनतेने हे ओळखलेलं आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता ह्या वेळेला बदल हवाय आणि आमच्या तर मतदारसंघात 100% बदल होणार. आता ते असं म्हणतात की असं काय नाही की 17 गावानं वगैरे आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही, यांनी आमच्या टीका करणं हे त्यांचा धर्म आहे, कारण टीका केल्याशिवाय ती मोठी होऊ शकत नाही. आता टीकेचा जर विषय घ्यायचा गेला तर राजन पाटलाच्या माध्यमातून गेले 3, 4, 5 वर्ष म्हणजे 20-25 वर्षाच्या माध्यमातून इथं सत्ता आहे. पण आमची 17 गावं ही मोहोळ विधानसभा मतदारसंघाला जोडलेली आहेत. याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. एखादा कार्यकर्ता गावातील हाताला धरायचा, त्याला जे एखादं छाटूरमाटूर काम द्यायचं आणि त्यांनी स्वतःचाच विकास करून घ्यायचा, स्वतःचीच घरं भरायची, असा हा विषय आहे. सर्वसामान्य माणसाला यातून काही सुद्धा फायदा झालेला नाही. आमच्या रस्त्याचा प्रश्न असेल, आमच्या पाण्याचा प्रश्न असेल, आमच्या आमदारकीच्या माध्यमातून एक सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका असेल, यशवंत त्यांना अजिबातपणे पार पाडली नाही. त्यामुळं आम्हाला ह्यावेळी 100% बदल हवा आहे आणि आम्ही तो करून दाखवणार. बरं, आता राजू खरे यांना का म्हणजे लोक पसंती देतात, कशामुळं? राजू खरे या माणसाच्या माध्यमातून गेले 2.5-3 वर्षात मतदारसंघात विविध विकास कामं चालू आहेत. हा माणूस सत्तेत नसताना जर एवढ्या कोटींचा निधी खेचून आणून कामं करत असेल तर माणूस हा आमदार होऊन विधानसभेत गेल्यानंतर मतदारसंघासाठी किती निधी आणेल आणि गावचा विकास केल्याशिवाय राहणार नाही, लोकांची भावना झालेली आहे. त्यामुळे लोक राजू खरे म्हणतात. काय काय कामं काय केलीत? आता वाड्या वस्त्यावरील एखाद्याचा रस्त्याचा प्रश्न असेल, वर्षानुवर्ष तो तसाच पेंडिंगला असेल, सत्ताधाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. अशा लोकांचा विकास यांनी केला नाही. यांनी फक्त ठराविक कार्यकर्त्यांचाच विकास केलेला आहे. जनतेला यांच्यापासून कोणत्याही पद्धतीचा लाभ झालेला नाही. म्हणून जनता आता सध्या बदल आणि परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत आहे. अप्पर कार्यालय तिकडे नेलं, त्याच्यामुळे काय त्यांना हा तो एक मुद्दा आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या विश्वासात न घेता आमदार आणि राजन मालकांनी संगनमत करून सर्वसामान्य लोकांचा विचार न घेता हे अप्पर तहसील कार्यालय मोहोळला नेऊन जनतेचा रोष ओढावून घेतलेला आहे. हा तो एक मुद्दा आहेच ना. ठीक आहे, बोलता का तुम्ही? हो, बोल. नमस्कार. नमस्कार. काय नाव? गोरख दत्तू सपाटे. बरं, आता काय इथं मोहोळची परिस्थिती काय आहे? आता कोणाचं पारडं जड आहे? मोहोळचं यशवंत माने पार्ट जड आहे. बर, यशवंत मानेचं. आता काय काय जर म्हणतात कामं केलेत पण नुसते कागदावर आहेत. कामं केली, तो माणूस वैयक्तिक चांगला आहे, पण त्यानं दलाल सांभाळून कामं केली. प्रत्येक गावात 10-20 दलाल आहेत. त्या दलालांनी बोगस कामं केली, त्यांच्या घराचं नेऊन परपंचाला पैसे वापरलेले आहेत.
आणि तात्या काय इथं समक्ष बघायला येत नाही. जनतेसाठी तात्या वैयक्तिक चांगला आहे. आणि त्याच्या पाठीमागचं राजन मालकानं जी खोडी केली, हुकुमशाही चालू केली, त्याच्याबद्दल सगळी जनता तात्यावर नाराज आहे. त्या हुकुमशाही काय केली त्यांनी? तहसील कार्यालय तिकडे मोहळा नेलं, हम करूचा कायदा कुठं जाईल तिथं दादागिरीची भाषा, ही अशी ते त्यांची दादागिरीच आहे पूर्वीपासून. बाबुराव नाईक काळापासून आहे ते आजपर्यंत गेलेली. हो, मग आता हे दादागिरीचं कसं होणार नेमकं आता? दादागिरी आता संपणार. दादागिरी सरकार बदललं की दादागिरी संपली. हो, मग आता इथं कशी लढत होईल? आता इथं 70% शरद पवार साहेबाचा पक्ष जे काय आहे राजू खरे यांना 70% मतदान होणार तारा परत. आता राजन पाटील यांची पण एक 25 ते 30 हजार मतदान आहे वगैरे, त्यांचे बी त्या साईडला माणसं आहेत वगैरे, आणि राजू खरे तर नौके आहेत. राजू खरे नौके जर असले तर पवार साहेब नौका नाही. हा महाराष्ट्राचा जाणता राज आहे. त्याच्यामुळं राजू खरे ही 100% निवडून येणार. आता त्यांनी पहिल्यांदा शरद पवार यांनी पहिल्यांदा सिद्धी कदम यांना तिकीट दिलं होतं, परत तिकीट त्यांचं काढून घेण्यात आलं आणि राजू खरेला दिलं, बरोबर. मग त्याचा तोटा होईल का यांना? कोणाला? राजू खरे त्यांना. काय राजू खरेंना तोटा होत नाही. राजू खरे चांगल्या वृत्तीचा आणि धडाडीचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे त्याला 100% लोकांचं मतदान होणार. आता काय जण असं म्हणतात की दलित समाजातला एक भाग आहे तो नाराज होऊ शकतो, त्याचा तोटा होऊ शकतो त्यांना. नाही नाही नाही, दलित भाग हे नाराज होऊ शकत नाही. हे बी दलितच आहे, ते बी दलितच आहे. दलितचा नाराजपणा दूर केलेला आहे आणि झालाय. बरं, आता ही 17 गावं, या 17 गावामध्ये काय परिस्थिती राहील? 17 गावामध्ये आमचे राजू खरे जे आहेत ना, हे कमीत कमी तात्यापेक्षा 20 ते 30% लीडनं पुढे जाणार. हो. त्यांची काय कामं? त्या राजू खरेची कामं म्हणजे जे काही गावात प्रत्येक कोणाची अडचण आहे त्याची अडचणी सोडवत गेलेला आहे. बरं, तशी मोहची अडचण सोडवतील काय? मोहची अडचण 100% सोडवतील. पलटी झाली की सुटलीच. आता यशवंत माने पण बऱ्यापैकी सोडवलेत. यशवंत मानेनं दलाल सांभाळून सोडवलेत. दलालाचं बरं केलं, जनतेचं बरं केलेलं नाही. जनतेचं काय मत आहे? जनतेचं मत आहे की राजू खऱ्याला मत टाकायचं आणि पलटी मारायची. नमस्कार. नमस्कार. आता इथं यशवंत मानेंनी प्रत्येक गावामध्ये कामं केलेली आहे, परंतु काही जणांचं मत आहे की राजू खरे जेवढी सरस ठरतात नौके उमेदवारी असले तरी, इथं मोहोळ मतदारसंघामध्ये तुतारी आणि घड्याळ या दोघात लढत कशी राहील? आता तुम्ही बघताय सर्वसामान्य जनतेचा कौल कुठल्या बाजूला आहे आणि गावातल्या जी नेते मंडळी आहेत त्यांचा कौल कुठल्या बाजूला आहे. सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे, त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही. राजू खरे साहेबांना निश्चित विजय आहे. आता इथं पगडा असणारे किंवा पाय रुजून असणारे राजन पाटील आहेत, त्याच्यामुळं एवढा इफेक्ट त्यांना होणार नाही असं त्यांचं मत आहे. 100% होणार त्यांना इफेक्ट. कारण तुम्ही बघताय अनगरच्या 12 वाड्यातनं किंवा इकडल्या 17 गावातनं आणि उत्तरच्या 22 गावातनं तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे तुतारीची. त्यामुळं आम्हाला खात्री आहे. आता ते काय म्हणतात, आमचं स्वतःच 25-30 हजार मतदान असल्यामुळे बाकीचं मिळून सगळं होतं, त्याच्यामुळे आम्हाला एवढं काय भ्यायचं काय कारण नाही वगैरे. अहो, ही जनतेनेच निवडणूक हातात घेतली आहे, त्यामुळं राजू खरे साहेब आणि पवार साहेबांची सहानुभूती 100% तुतारीला मतदान जास्त होईल या भागातून, 17 गावातून. नाही, आता इथं राष्ट्रवादी एकच गट होता, परंतु आता राष्ट्रवादीमध्ये 2 गट झाले, अजित पवार आणि शरद पवार, बरोबर. आणि इथं राजन पाटील यांचा पगडा आहे आणि यांची जास्त वजन आहे आणि कामं पण केलेत 2 टर्म. मला एक म्हणायचं आहे, या गावात राजन पाटलाचं काही वर्चस्व नाही. ते 12 वाड्या 13 नगर तिकडे असेल, इकडे नाही अजिबात. आता ह्या भागातनं बरं ह्या भागातनं राजू खरे लीड मिळलं, बाकीच्या गावातून मी सांगतो काय तुम्हाला की सर्वसामान्य जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतली, त्यामुळे कोणत्याही नेत्याच्या दबावाखाली ही इलेक्शन होणार नाही, माझं असं म्हणणं. जनता कोणा मागे जाईल? तुतारी. आता या मतदारसंघामध्ये थोडीशी लढत वेगळी होऊ शकते, परिवर्तन म्हणतात लोक वगैरे, बरोबर. तर आता यशवंत मानेने पण कामं इथं केलेली आहेत, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? यशवंताचं काम बी आहे, पण आम्ही ह्या बारीने बदल करायला ठरवलेला. काय बदल? का? काल आमच्यावर काय जरांगे पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे आम्ही बदल करणार ह्या बारी. जरांगे पाटलांनी सांगितल्यामुळे तुम्ही बदल करणार. आता इथले यशवंत माने आहेत, आता त्यांनी बरेच कामं केलेली आहेत वगैरे, राजन पाटील आहेत वगैरे. इथं राजन पाटलाची काय विषय नाही, आम्ही जरांगे पाटील माणसं, जरांगे पाटील आदेश दिलाय आम्हाला ह्याला मतदान करा म्हणून. तीच तशी लढत होईल का जोरात? हो, दोन्ही बार होणार. कारण इकडे पण लोक त्यांचं पारड जड आहे जरा. काय नाही इकडे, काय सुद्धा पाठच नाही इकडे.
मग आता राजेंद्र पाटलाला ती अप्पर कार्यालय तिकडे नेल्यामुळं काय त्याचा इफेक्ट होईल का त्यांना? त्याचा बी त्याला होणार आहे, त्याचा बी हे बसणार, झटका बसणार आहे. पण इकडे सगळं तुतारशिवाय का वाजणार नाही गावात. 17 गाव आहेत बरोबर. मग 17 गावांनी जरी लीड दिलं तर बाकीची गाव आहेत ना, त्या बाकीच्या गावात काय होणार? सगळीकडे तुतारीच वाजणार. बर हा तू तरी वाजणार. हा तुतारी वाजणार. कोण बोलताय? नमस्कार. नमस्कार. आता सध्याला व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि बऱ्याच माध्यमातून असं गोष्टी समोर येतात वगैरे आणि दलित समाजामधला जो मातंग समाज आहे म्हणजे सिद्धी रमेश कदम यांचं तिकीट कापल्यामुळं मातंग समाजामध्ये नाराजगी आहे सध्या. तर त्याचा तोटा राजू खरे यांना होतोय असं समजतं आणि त्याचा फायदा यशवंत मानेला होतोय. काय झालंय, मुळातच सगळ्या ह्या चुकीच्या अफवा आहेत. त्या जे माझ्या समाजाचे लोक आहेत ती चोर आहेत सगळी. जी हे करणारी पोर्टल व्हॉट्सअपवर व्हायरल करणारी ती सगळी चोर आहे. ती त्यांचं आता दुकान बंद व्हायला लागले. महत्वाचं, ज्या टायमाला रमेश कदम महामंडळाचा अध्यक्ष नव्हतं तेव्हा 150 कोटीचं भाग भांडवल आपल्या महामंडळाला होतं. अध्यक्ष झाल्यानंतर 500 कोटीचं भाग भांडवल त्या राज्य सरकारनं त्यांना परत दिलं. त्या 500 कोटीचा एकच उद्योग झाला की कोणाला 50 दे, कोणाला लाख दे, कोणाला 5 लाख दे, कोणाला गाड्या वाट, ह्यात सगळी बर्बादी झाली आणि ती सगळी त्यांची चोरं होती. हो, आणि त्यांना आता त्याचं दुकान बंद झाल्यामुळे त्यांना असं वाटलं की आमच्या पाठीत खंजीर खुपसला, आमचं असं झालं, तो तर तुम्ही मतदान करू नका, जातीवंत मागा असेल ती, ही सगळा त्यांचा भमका आणि बार. मग मी त्यांना सांगू इच्छितो, बाबांनो तुम्ही तळागाळातल्या मागापर्यंत जाऊन कधी विचारलं का त्यांचं काय झालंय, त्यांना मिळालं का सगळं ही? हो, मग माझा हा विचार आहे की तळागाळातल्या प्रत्येक चावडीत जाणे आणि त्या तळागाळातल्या आपल्या भावाला विचारणे, बाबा तुला ह्याचाही झाला का, मोबदला मिळाला का? हो, तर ते सरळ सांगतं की आम्हाला काहीच नाही. त्यांनी कार्यकर्ते सांभाळी, त्यांचं आता दुकान बंद पडल्यामुळे आता काय म्हणाले ते की आमच्या पाठीत खंजीर खुपसला. मला सांगा, ढोबळे सरला कर्मवीर आपला अब्दुलरावजी पाटील यांनी मदतीनं वर नेलं, हो, उमेदवारी दिली, राज्यमंत्रीपद, केंद्रातली सगळी मंत्रिपद त्यांना भोगायला लावली त्यांना, बरोबर. मग त्या ढोबळ्यांनी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला? नंतर तुम्हाला उमेदवारी दिली. मग 2 टर्म आम्हाला दिल्यानंतर आता 1 टर्म ह्याला मग काय बिघडलं? ही माझ्या मातंग समाजाच्या बांधवांना अशी विनंती आहे की असा चुकीचा प्रचार करू नका आणि विकासाच्या मागे चाला. हो, आता गेल्या काही आठवड्यापासून की जेव्हापासून सिद्धी रमेश कदम यांचं तिकीट कापल्यामुळं प्रत्येक ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली, समाज नाराज आहे आणि याचा फटका राजू खरेला बसेल अशी म्हणतात. तर फटका बसेल काय? सांगणारी त्यांच्याच मागे काय नाही. जी समाज माझा आहे ती सगळ्या जाग्यावरच आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. एवढं फक्त हे पाहिजे, काय पोहोचणं गरजेचं आहे त्यांच्यापर्यंत. ही सगळ्या अफवा आहेत, काय सुद्धा नाही. समाज कुठंच गेला नाही. जे काय 4 आहे ती त्यांनी आपलं चालू केले व्हॉट्सअपवर, ही सगळं चुकीच्या बातम्या आहेत. किती टक्के समाज इकडे येईल? समाज हा कमीत कमी 70 ते 75% समाज अजून पवारांच्याच महाग आहे आणि ह्यांच्याच महाग आहे. हो, ही कुठे गेलेला नाही. हो, ही नुसत्या केवळ अफवा आहे त्या. मी स्वतः त्यातलाच कार्यकर्ता आहे, मी कट्टर कार्यकर्ता आहे. हो, पण मला जेव्हा कळलं की अशा घटना हे चुकीच्या मार्गानं जाणं चुकीचं आहे, म्हणून मी ह्यातनं बाहेर पडलो की मला त्याला सांगायचं आहे आणि आता तीच प्रयत्न करणार आहे. म्हणजे इकडं यशवंत मानेला फायदा होणार नसून खरेंना फायदा होईल त्याचा 100% फायदा होणार. खऱ्या पाठीमागे समाज आहे, हाय समाज अजून गेला नाही कुठं, कारण आम्ही दोन्ही भाऊच आहे. हो हो, एससी मध्ये आम्ही दोघी भाऊच आहे. त्यामुळे 100% आमचं मत तिकडे जाणारच नाही, मग तिकडेच येणार ना. हो, फक्त त्यांचं जे मत आहे त्याचे पुनरावृत्ती करणं गरजेचं आहे, त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे, त्यांना बोलणं गरजेचं आहे, बाबा असं झालंय आपल्या. हो, चुकीची माणसं चुकीचा संदेश व्हॉट्सअपवर फिरवून त्यांचं तुम्ही कधी ऐकू नका. हो, त्यांच्या भोगस शब्द आहेत, त्यांनी कुठं शब्द हे केले त्या. हो, असं काही जाऊ नका आणि समाजाचं वाटोळ करून घेऊ नका, ही माझी भूमिका. किती टक्के दलित समाज तुतारीच्या पाठीमागे उभा राहील? कमीत कमी 70 ते 80% दलित समाज तुतारीच्याच महाग आहे. हा, मोहोळ मतदारसंघातला केवळ निवळ. नमस्कार. नमस्कार. काय नाव? अजिंक्य सपाटे. बरं, इथलंच काय? तारापूर. बरं, काय आता इथं सगळे वेगवेगळे झेंडे आहेत, त्याच्यामुळे आता कसं कोणाच्या बाजूने कल आहे? सध्या यशवंत तात्याचा चांगला कल आहे. झेंडे काय किती जरी लावलं तर शेवटी तात्यांचं काम लय मोठं आहे आणि तात्या कामामुळं तात्यांना तारापूर गावातून 90% मतदान होईल. 10% माझ्या माहितीप्रमाणे 10% तुतारीला होईल, 90% घड्याळाला होईल. आता असं म्हणतात की यशवंत माने यांनी फक्त गावातली मेनच पुढारी धरले, सामान्य जनतेचा विचारच केला नाही. मेन पुढारी नाही, सामान्य जनताच जास्त धरलेली आहे.
यशवंत तात्याकडं सामान्यच लोक जास्त जातात. पुढाऱ्यांना म्हणून असं यशवंत तात्यांनी कवा हीच केलं नाही, मतभेद केलाच नाही. सामान्य माणसाला कोण जरी गेला तरी तात्या फोन जरी केला तरी तात्या फोन उचलणं, एखाद्या वेळेस नाही उचलला तर त्या माणसाचा माघारी फोन करणं, अशा गोष्टी तात्यांनी केल्या. त्या कामं तळागाळापर्यंत केलेल्या आहेत. त्यामुळं यशवंत तात्याचं इथं काम लय मोठं आहे. इथं मराठा समाजाचं इथं आरक्षणाचा वेळेस इथं उपोषण करण्यात आलं होतं इथं तारापूरमध्ये. त्याच्यावेळेस मराठा समाजाच्या युवकांनी इथं आत्महत्या केली. त्याच्यावेळेस यशवंत माने इथं आलेले नाहीत किंवा त्याच्याबद्दल त्याच्या कुटुंबाला काही मोबदला दिलेला नाही असं म्हणतात काय? त्यावेळेस यशवंत तात्या मुंबईला मंत्रालयात होते. हां, त्यामुळं तात्यांना इथं त्यावेळेस येता आलं नाही. म्हणून काय असं मध्ये ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू होता त्याच्यावेळेस इथं मराठा समाजाने उपोषण धरलं होतं. त्याच्यावेळेस या तारापूर मधल्या युवकांनी इथं आत्महत्या केली. त्याच्यावेळेस यशवंत ताते त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत किंवा त्यांच्या कुटुंबाला काय मोबदला पण तसा दिलेला नाही असं लोकांचं मत आहे. कसं आहे, या ठिकाणी आत्महत्या जी झाली त्यावेळेस तात्या मुंबईला मंत्रालयात होते. त्यामुळं तात्या येऊ शकले नाहीत. हां, आणि कुटुंबाला मदत म्हणलं तर तो जो युवक आत्महत्या जी झालेली होती तो युवक आपल्या ह्या गावातील संतोष शेळके यांच्या घरी त्यांचं हे होतं, तो राहत होता. त्यामुळं त्याच्या घरच्यांचा इथं काय कधी संपर्कच नव्हता. त्यामुळं मदत करायची कुणाला हा पण प्रश्न होता त्यावेळेस. कुठला होता मुलगा तो? तो मुलगा वोजेवाडीचा होता आणि बालपणापासून तो आमच्या गावात इथं आलेला होता. आणि संतोष शेळके म्हणून आमच्या गावातले प्रगतशील बागायतदार आहेत, त्यांच्या घरी त्यांचा म्हणजे उदरनिर्वाह करत होता. ड्रायव्हिंग शिकला त्यांच्या ट्रॅक्टरवर राहून. त्यांनी चांगल्या प्रकारे त्याला सांभाळलं होतं. त्याच्यामुळं त्यांच्या घरच्यांचा या ठिकाणी या कुठल्या गोष्टीत त्यांचा कुठलाही संबंध नव्हता. इथं गरीब मराठ्यांना आरक्षण मिळलं पाहिजे म्हणून लढा चालू आहे सध्या. तर गरीब मराठा समाजाच्या मुलांना इथं आत्महत्या केली त्याच्यामुळे त्याच्या जी ओझोडेल आहे तिथं त्यांना फायदा झालाय का किंवा तात्याने बघितलं नाही अशी म्हणतात लोक? नाही, असं काय तात्यांनी बघितलं नाही असं काय म्हणता येत नाही. त्यावेळेस तात्या मुंबईला होते, त्यामुळं तात्यांना इथं येता आलेलं नाही. परत काय मदत मग परत आलते काय? परत काय इथं सगळ्या लोकांनी दुसरं काय परत आलेलं नाही तिथं. नाही, आता ते काय म्हणतात, आता यशवंत त्या इथं गावात आले नाहीत, त्यांना फोन केला तर म्हणलात की इथं गाव बंदी असल्यामुळे आम्हाला येता येत नाही वगैरे. परंतु आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचले किंवा त्यांना फोन वगैरे केले पण त्यांनी काय एवढं काय रिस्पॉन्स दिलेला नाही. आणि तहसील कार्यालय किंवा शासकीय अधिकारी येऊन देखील ती काय म्हटले की त्या मुलाच्या घरात त्यांना कोणाला आम्ही कामाला लावतो, पण तसं काय झालेलं नाही किंवा तात्याने काय ऍक्शन घेतलेलं नाही. त्यामुळे लोक नाराज आहेत. कसं आहे, घरातलीच माणसं इथं कोण नव्हती. त्या मुलाचंच बालपण इथं एकट्याच गेलेलं आहे आणि इथल्या सगळ्या गावातल्या लोकांनी त्या मुलाला सांभाळलेलं होतं. ओझवाडीला तिथं कोण राहते? ओझेवाडीला त्यांच्या घरातले चुलत भाव हे वगैरे राहते. ते असं आम्हाला माझ्या माहितीप्रमाणे चुलत भाव चुलते हे आहेत. त्याचं आई माझ्या माहितीप्रमाणे की त्याला आई आणि वडील हे नव्हते. काही जणांचं असं मराठा समाजातल्या बांधवांचं असं म्हणणं येते की ते मराठा असून मराठा समाजासाठी त्यांनी आत्महत्या केली पण त्याला म्हणावा असा त्याचा फायदा झालेला नाही किंवा त्यांच्या घरच्यांना त्याचा मोबदला भेटला नाही आणि यशवंत तात्या माने यांना त्याला सपोर्ट केलेला नाही वगैरे. त्याची कास्ट सगळ्यांना वाटायचं की हा मराठा समाजाचा आहे, पण आम्हालाही माहिती नव्हतं की तो मराठा समाजाचा आहे. कास्ट त्यांची माळी समाजाची होती. नंतर आम्हालाही कळलं की माळी समाजाचा मुलगा आहे आणि मराठा समाजाच्या आंदोलनासाठी त्यानं आत्महत्या केली. मराठा समाजाच्या भावना ज्या होत्या, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, त्याच्यामुळं आपल्या गळ्यात असलेला भगवा टावेल गळ्याला आवळलेला होता आत्महत्या केलेल्या ठिकाणी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यानं आत्महत्या केलेली होती. म्हणजे ओबीसी समाजातल्या मुलानं मराठा समाजातल्या मुलांना आरक्षण मिळावं म्हणून त्याने आत्महत्या केलेली होती. होती.
ह्याला काय मोबदला वगैरे काय भेटलं किंवा शासनानं काय बघितलं, ह्याला पाठपुरावा कोणी केलाय का? शासनाने पोलिसांचा पंचनामा झालेला होता त्यावेळेस, तहसीलदारांनी येऊन त्यावेळेस त्यांचं ही पंचनामा करून त्यांचं म्हणणं लिहून घेतलेलं होतं गावकऱ्यांचं. मग पुढं त्यांनी अधिकाऱ्यांनी कुठला पाठपुरावा केला काय आम्हाला काय माहिती नाही त्यात. मोहोळ मतदारसंघामध्ये म्हणावा असा विकास झाला नाही असं म्हणतात वगैरे. मोहोळ मतदारसंघामध्ये म्हणण्यापेक्षा आता आम्ही तारापूर गावात आहे, आमच्या गावातलाच विकास सांगायचं म्हणलं तर आमच्या गावात कोट्यावधी रुपयाची कामं झाली ती. आमच्या गावातला एकही रस्ता असा राहिला नाही की सगळं रस्ता कॉन्क्रीटचं झालेत. सगळ्या गावात मंदिरं, आमचं गाव हेमाडपंथी गाव आहे, गावात आमच्या मंदिरांची संख्या जास्त आहे. प्रत्येक मंदिराच्या समोर सभामंडप झालेला आहे, प्रत्येक मंदिराच्या समोर ब्लॉक फरशी आहे, कॉन्क्रीट रस्ते गावातनं, गटारीची कामं गावातली तर आमच्या सगळीच कामं झालेली आहेत. आणि तारापूर नाला ते पुळूज हा एक महत्त्वाचा विषय होता. गेल्या वेळच्या पंचवार्षिकला तात्यांना प्रचार करताना एवढ्या अडचणी येत होत्या की काही लोक मतदानावर बहिष्कार टाकत होते, गावबंदी करत होती. पण तात्यांनी त्यावेळेस एक शब्द दिला होता, ज्यावेळेस मी ही रस्ता पूर्ण करल तारापूर नाला ते फुलचिंचोली, त्यावेळेसच मी दुसऱ्या प्रचार सभेला येईल, आमदार झाल्यानंतर दुसऱ्या प्रचार सभेला येईल. आणि त्यांनी तो रस्ता पहिल्यांदा हातात काम घेतलं की तारापूर नाला ते पुळूज, आणि तारापूर नाला ते पुळूज ह्या रस्त्याचं काम प्रथमतः केलं. आणि आता सध्या गावातली तर कामं सगळीच झालेली आहेत, महत्वाचं सगळं रस्ते झालेलं आहेत. लहान रस्ते जे आहेत ते शेतकऱ्यांचं आता थोडं ते राहिलेत, पुढच्या टप्प्यात ते पण होतील. आणि महत्वाचा रस्ता म्हणजे पंढरपूर ते कुरुल 271 कोटीचं रस्ता मंजूर करून घेतला. म्हणजे एवढं काम केलंय, अजून काम किती करायची. एक आमदार आज एवढे कोट्यावधी रुपयाची एवढी कामं झाली, 3,500 कोटीची कामं झाली. ती अशी कामं कुठल्याच आतापर्यंत जेवढे आमदार होऊन गेले त्या आमदारांनी 3,500 कोटीची कामं कधीच झालेली नाही. ती मोहोळ मधला अप्पर तहसील कार्यालय अनगरला नेल्यामुळे लोक नाराज असे म्हणतात वगैरे. आम्हाला अप्पर तहसीलचा इकडं काय विषयच नाही, कारण आमचा भाग येतो पंढरपूर तालुक्यात. त्याचा काय त्यांना त्याचा तोटा होईल काय? माझ्या माहितीप्रमाणे तर काय तोटा होणार नाही, कारण तारापूर गावामध्ये 2 ठिकाणी माही सेवा केंद्र आहेत. आता जी सगळी तहसीलची कामं जी चालू असतात ती माही सेवा केंद्रामार्फत चालू असतात. अप्पर तहसीलकडे आपली काय कामं राहणार आहे? ती तहसीलदारची एखादी माही सेवा केंद्रवाल्यांना तहसीलदारकडे जाऊन त्यांचे उत्पन्नाचा दाखला असेल, ह्या गोष्टी तिथनं त्यांना आणण्यासाठी जावं लागतं. माहीन सेवा मोठी का अप्पर तहसील मोठं? आता आपली सगळी कामं माही सेवा केंद्रात असतात. ग्रामीण भागात आता प्रत्येक ठिकाणी शासन परमिशन देतंय माही सेवा केंद्र काढण्यासाठी, त्याच्यामुळं अप्पर तहसीलकडे जाण्याचा जास्त संपर्कच येत नाही. त्या भागातली थोडीफार सोय होण्यासाठी त्यांनी पण तिथं अप्पर तहसील काढलं, त्याचा काय इकडे फरक पडणार नाही. नमस्कार. काय आता इथं झेंड्यांची गर्दी दिसते, पण मतदानाला कशी गर्दी होणार कोणा या बाजूनी? यशवंत तात्या. बर, तुमचं काय मत आहे? यशवंत तात्या. बरं, आता काय जर म्हणतात असं कामं केलेत, पण म्हणावाशी कामं केलेत आणि गावातली फक्त मिनिमम लोक धरलेत. तसं काहीच नाही, भरपूर तात्याने कामं केली. ही उगं भरमाचा भोपळा यांचा, कोण दिसतं उगं पोर ठरवता कालावा इकडे यांचा. काय ना यशवंत तात्या आमच्या 17 गावात लीड घेऊन जाणार. मग त्यात प्रशांत मालकाचा सपोर्ट असल्यामुळे तर त्यांना काही विषयच नाही. प्रशांत मालक तर म्हणतात की इकडं गपचूप आपलं तुतारीला नाही युतीच काम करा म्हणून सांगितलं आम्हाला, महायुतीचं. प्रशांत मालकाचा आम्ही आधीच पळणारी परिचार गटाची माणसाच्या. बालके गट पण इकडे आहे हाय की बालके गटात कोणाकडे राहणार? बालके गटाचा तात्याला राहणार पाठीमा. बालके गट इकडं फागलं ना मंगळवेड्यात शरद पवारांनी गोची केली, त्याला तुतारीची उमेदवार दिला तिथं. मग त्याची मित्र पूर्ण लढायची त्यांची तुती होती, त्यात त्यांनी ती गोची केली पवार साहेबांना. त्यामुळे भगीरथ बालकेचा पूर्ण गट नाराज येऊन त्याला सकार करणार. मोहोळचं अप्पर तहसील कार्यालय तिकडे नेल्यामुळे लोकांची काय नाराजगी आहे, त्याचा फटका त्यांना बसेल काय? काय मोहोळचा काही संबंध येत नाही, मोहोळचा काही संबंध येत नाही. कारण काय माहिती आहे का, जी त्यांच्याकडची गाव आहे ती त्यांच्या ह्याच्या आसपास मधली, म्हणजे अनगरच्या आसपास मधली, ती अप्पर तहसीलदार तिथं नेलेला आहे.
जी मोहळा जाणारी माणसं आहे ती त्यांना फक्त तिथं जायचं आहे. बाकी संबंध काय येतोय मला सांगा तुम्ही. आम्हाला 17 गावचा विषय नाही त्याचा काय असेल ते मोहोळच्या पटेल जवळ तर तिथं अनगरच्या पटेल त्याचा काहीच संबंध येत नाही. काय संबंध आहे मला सांगा. कोणीतरी उठायचं काहीतरी म्हणायचं त्याचा काही सुद्धा संबंध नाही. आणि ह्या 17 गावातनं तर कमीत कमी यशवंत तात्या माने 10 ते 15,000 मतांना लीड जाईल. आता ही काय 4 वरणणारी असते ती काय करणारी असते ती, कारण इथं कोणाच नाही, सर्वसमावेशक माणूस आहे तो. त्यानं कामं तर एवढीच भयान जबरदस्त केली. 1 नंबरची कामं आहेत त्याची यशवंत तात्या मानेची. कारण परिचारक मालकांनी सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे की बाबा तात्या मागं राहावा. त्यामुळं पूर्ण पाठिंबा त्यांनी तात्याला दिलेला आहे. तुमचं काय मत आहे? यशवंत तात्या माने 100% निवडून येणार. 17 गावात कसं राहील त्याचं? चांगल्या पद्धतीचं लीड राहील. बरं. त्या माणसानं कुठलीही जात पात गट तट बघितलेलं नाही. अगदी समोर येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम जातीने केलंय. त्याच्यामुळे त्याला बेनिफिट चांगल्या पद्धतीचं मिळून या 17 गावातनं चांगल्या पद्धतीचं मतदान होऊन कधीही कोणत्याही पद्धतीचा जातीवाद केला नाही. आणि समोर येणाऱ्या माणसाला तू कुठला आहे, कोणाचा आहे, कुठल्या गटाचा तटाचा असं कधीच विचारलेलं नाही. त्याच्यामुळं यशवंत तात्या चांगल्या पद्धतीने निवडून येणार. आता काय जण असं म्हणतात तिकडे विदर्भामध्ये गेल्यानंतर जी त्यांच्या समाजाची लोक आहेत ती एससी मध्ये आहेत, या इकडे भागामध्ये एससी नाहीत वगैरे, त्यांनी सर्टिफिकेट डुप्लिकेट काढले असं म्हणतात. नाही डुप्लिकेट काढायचं काय कारणच नाही. जातीनेच काय कडे म्हणल्यावर डुप्लिकेट सर्टिफिकेट काढायचं काय कारण आहे? या भागामध्ये कायकाडी ओबीसी मध्ये येतात, तिकडली कायकाडी जी आहे ती एससी मध्ये येतात. नाही ती बरोबर आहे. सर्टिफिकेट काढलेलं बरोबर आहे. तिकडला निकडला काय संबंध नाही. गव्हर्नमेंट काय एवढी येडं नाही. त्याची जात पडताळणी असते सगळी. अगदी पुणे आयुक्तापासून तपासणी करून सर्टिफिकेट येतं, ती योग्यच आहे. तर या तारापूर किंवा या 17 गावामध्ये परिस्थिती वेगळी आहे. इथं यशवंत माने आणि राजू खरे यांच्यामध्ये लढाई आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये समजेल की नेमकं कुणाचं पारडं जड आहे, कारण की प्रत्येकाची मतं वेगळी आहे. इथं निर्णायक म्हटलं तर परिचारक भालके गट हे देखील इथं कुणाच्या पाठीमागे उभा राहतात किंवा याच्यावर बी डिपेंड आहे. आणि कामाच्या याच्यावरती माणूस पुढे जाणार का कामाच्या ह्याच्यावरती लोक जनता त्याच्या पाठीमागे उभा राहणार आहेत असं लोकांच्या सांगण्यातून येते. त्याच्यामुळे आपण इथं थांबूया. धन्यवाद.